स्ट्रायकिंग एंड वरती हर्ष पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मॉर्निंग स्टार संघाचा विजय पावले, अर्थातच विजयला आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. हर्ष आणि विकासची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला हर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि तोच खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल कुट्टप्पा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता. पहिल्या बॉलवरती मिळते विकेट. पहिल्या बॉलवरती शून्याचा चष्मा घालून गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज हर्ष बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. क्लब संघ आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी साईनगरचा संघ. या दोन्ही संघांमध्ये बॅटल. पहिला बॉलवरती विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी झालाय. विजयला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल चांगल्या प्रकारे हाताळलाय. दुसऱ्या बॉलवरती आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील डीपन प्रोटेक्शन येत आहे. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही. एका धावेवरती समाधानी आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलंय, अकाउंट ओपन झालंय. आता मात्र महालक्ष्मी साईनगर संघाचं बॅटिंग करत असताना पहिला सामना अगदी अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळवला होता आणि आता मात्र या मॅचमध्ये देखील सुरुवात थोडीशी खडतर राहिले. सुरुवातीच्या काही काळामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजांनी चांगले अचूक टप्पा राखलाय आणि त्यामुळे बॅटरला कुठेतरी अडचण निर्माण केल्या. टप्प्याचा बॉल आडवा बॅटने पुन्हा एकदा पुल केलं जात आहे. डीप म्हणून प्रोटेक्शन आलाय. फक्त आणि फक्त एकच धाव ही धाव फलकावरती लगावली जाते. कौतुक इथे गोलंदाजाचं करावं लागणार आहे. जिथे क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथेच गोलंदाजी केली जाते, त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच आतापर्यंत धावा रोखण्यामध्ये यश आलंय. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिला षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांची मॅच आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. सरळ बॅटने फटका केला जातो. एक्स्ट्रा कव्हर्सला भेटलाय. 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलाय आणि त्यानंतर बॉलने घेतले बाउंड्रीची भेट. आला एक शानदार चौकार. कमॉन डीजे. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हो, यावेळेस इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळते. चौकाराचं दिलंय प्रत्युत्तर. धक्का क्रमांक 2. ओमकार यादव बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळतोय. अपूर्व याला आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. दुसरा धक्का बसलाय. दुसरा फलंदाज बाद झालाय. 4थ्या क्रमांकावरती त्याची जागा घेण्यासाठी अपूर्व आलाय बॅटिंगसाठी. विजय यांनी चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचं विजय पावले म्हणून देखील ओळखलं जातं. हो, यावेळेस पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या तर 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 आणि आता मात्र ऐकूया तोपर्यंत डीजेच एक सुमधुर गाणं. ओव्हर टू डीजे.
थँक्यू सो मच डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये विलास देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः संघाच्या कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावरती घेतले. विलास देशमुख ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला. अतिशय भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. मैदानाच्या आतमध्ये वर्चस्व राहिलंय. गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. पहिल्या षटकामध्ये विजय यांनी चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर विलास देशमुख पहिला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला अडकवून ठेवलाय. हो, यावेळी आडवा बॅटने फटका केलाय. विजय चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. धावा वाचवल्यात. अगदी झेल पासून 1 इंच दूर राहिले. रनआउटची संधी आहे. फेकी थोडीशी वाईडिश पाहायला मिळाली आणि इथे 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ 8 या आकड्यावरती धावफलक 8 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. खोलवा डपाचा बॉल यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जात आहे. फिरवलाय बॉलला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय, मात्र थांबवला गेलाय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. 9 या आकड्यावरती धावफलक 9 ऑन दी बोर्ड. 9 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 फलंदाज बाद झाले. दुसऱ्या षटकामध्ये देखील मोठे फटके तितकेसे मारू दिले नाहीयेत. अजूनही जर पाहायला गेलं तर फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. कुठेतरी जर विचार केला तर अडचणीमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा केला जातोय. सरळ बॅटने फटका केला. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलला क्लिअर केलाय आणि क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं राहिलंय. धावा किती मिळतील पाहावा गरजेचं आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न झालाय का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. बॅकअप नव्हतं आणि 3 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 12 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 12 कोणाचे वाजवले जाणार आणि कोणता संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. 12 वाजवले जाणार की तिसऱ्या फेरीमध्ये जाणार हे पाहावं लागणार आहे. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 2 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. गोलंदाजी नक्कीच चांगली राहिली आहे. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा प्रचंड वेगात बिहाइंड विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागणार आहे. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. धावा रोखल्यात. 12 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 12 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला फोर्स केले. डीपन प्रोटेक्शन आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी पुन्हा एकदा थोडीशी वाईडिश. दुसरीचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा काय येतोय बाकी आहे. पंचांचा इशारा आमचे पंच सफवान बारगीर आणि त्याचबरोबर सफवान बारगीर आणि त्याचबरोबर साहिल कुरगावकर या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित नागवेकर पाहायला पंचांच्या भूमिकेमध्ये. पंच निर्णय काय व्हायचा आहे? येस, इट्स नॉट आउट. म्हणजेच 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. चला, कमॉन डीजे. ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये सूरज शिकलकरला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सूरजच्या खांद्यावरती दिली गेली. पहिल्या बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. आता मात्र एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये. आक्रमकता दाखवायची, आक्रमक बॅटिंग करायची, कारण प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला जखडून ठेवलंय आणि त्या जखडण्यातून बाहेर यायचं असेल तर मोठे फटके देखील खेळावे लागणार आहेत. आक्रमक बॅटिंग देखील करावी लागणार आहेत. बेड्या ठोकल्यात, बेड्या तोडून आता मात्र आक्रमकता दाखवावी लागणार आहे.
यावेळेस डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव येते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक सूरज शिकलकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर महत्वाचा खेळाडू आहे मॉर्निंग स्टार क्रिकेट संघाचा. यावेळेस ऑन साईडला टर्न केलं, क्षेत्ररक्षक येत आहे, झेल सोडला गेलाय. झेल इथे जमिनीला दान झालाय आणि इथे फक्त आणि फक्त एकच धाव ही धाव फलकावरती लगावली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 17 या आकड्यावरती 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 17 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केला जातोय. पुन्हा एकदा डीप मधून विजय येत आहेत. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होतीये आणि या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक हलतं ठेवलं जात आहे. 18 या आकड्यावरती धावफलक. सिंगल डबलने धावफलक हलतं तर ठेवलं गेलं आहे, मात्र इथून आक्रमकता देखील दाखवावी लागणार आहे कारण 360 मैदान आणि या 360 मैदानाचा विचार केला तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 40 ते 50 धावा आपल्याला बनवाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी प्रयत्न देखील तास ताकदीचे करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. पुन्हा एकदा प्रोटेक्शन डीप मधून आलंय. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव ही धाव फलकावरती लगवली जाते. पत्र पाहायला गेलं तर 19 आकड्यावरती धावफलक. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. सूरज शिखलकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. कोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलं. विजय येतील डीप मधून. फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण केली जाते, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. माघारी परतावं लागते. विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फिंगर अप झालाय. माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात 21 या आकड्यावरती बाद झालाय. 3 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात त्या 21. 4 गड्यांच्या मोबदल्यात विकासला माघारी परतावं लागतंय. विकासची खेळी संपुष्टात आणल्या. मध्ये
वक्रतुंड खेडशीचा संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय. मात्र इथे काय करताय, टॉप ऑफ द मिडल मधल्या यष्ट्या वाकवल्यात, विकेट मिळते. 5वा धक्का, अर्धा संघ बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. डीजे नवीन बॅटर अभि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावरती. अभि आले आणि मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला देखील, मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. चौथं षटक, शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या षटकातला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांची मॅच आहे. यस, इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. मागचा दरवाजा, पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दरवाजाने चोरी झाली आहे. माघारी परतावा लागतंय. दांडी गुल झाली आहे. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. डीजे नवीन बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हो, यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धाव आले वाईटच्या स्वरूपात. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती एक्स्ट्रा धाव आले आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी गुल, त्रिफळा वाकवल्या आहेत. आणखीन एक विकेट मिळते. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर लेफ्ट हँड बॅटर अथर्वला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. लेफ्ट हँड बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग गेनवरती दाखल झालेत. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, रनआउटची संधी देखील आहे. बॅकअप आलाय, दुसरीचा प्रयत्न, दुसरीसाठी कॉल दिला गेलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अथर्वला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. माघारी परतावा लागते रनआउटच्या स्वरूपात. अथर्व बॅक टू दी पवेलियन. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 27 जिंकण्यासाठी 24 बॉल आवश्यकता असणाऱ्या 28 धावांची. चला, मी विनंती करतो घोडेवाटार संघ आणि त्याचबरोबर खेडशी संघ, दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं आहे. टॉस का बॉस कक्षामध्ये नाणेफेक केलं जाईल. खेडशी आणि घोडेवाटार आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे.
देखील अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. पहिला बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. सूरज चिखलकर याला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकिंग एंडला पंकज पाहायला मिळतात. पंकज दळवीला आपण पाहतोय. सूरज आणि दळवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी अपूर्वच्या खांद्यावरती. पहिला चेंडू निर्धावाला. दुसऱ्या चेंडूवरती देखील अगदी जर पाहायला गेलं तर इथे देखील ते चित्र पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाल्या. या एका सिंगलच्या मदतीने लेग बाईसच्या स्वरूपात एक सिंगल असणार आहे. या एका लेग बाईसच्या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे, स्ट्रायकिंग एंडवरती. मात्र आपण पंकज दळवीला पाहतोय. पंकज दळवी आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेस देखील सरळ बॅटने ड्राईव्ह केलं जात आहे. प्रोटेक्शन आलंय डीप मधून. सिंगल झाले कंप्लीट. एका धावेवरती समाधान राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने बॅटच्या सहाय्याने पहिली धाव आणि संघाची दुसरी धाव ही धावफलकावरती ऍड होते. 2 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सूरज चिखलकर स्ट्रायकिंग एंडवरती. विस्फोटक बॅटर मॉर्निंग स्टार संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सरळ बॅटने फटका केला. ऑन साइडला काव कॉर्नरला क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी आला एक शानदार चौकार सूरजच्या बॅटमधून. कम ऑन डीजे. मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 20 मध्ये 22 आवश्यकता आहे. ओ रिव्हर्सचा फटका, क्या बात आहे. आणखीन एक सुरेख फटका पाहायला तर मिळाला. मात्र धावा किती? फक्त आणि फक्त एकच. डिक्लेअरच्या स्वरूपात या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. येणारे 19 चेंडू आवश्यकता 21 धावांची. 19 मध्ये अजूनही 21 धावा बनवायच्या. स्ट्रायकिंग एंडवरती आपण सूरज चिखलकरला आपण पाहतोय. चला गुल्लू किंवा सोहन, आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची. नाणेफेकीसाठी यायचंय. सरळ बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. विकेट मिळालाय. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज सूरज बॅक टू द पवेलियन. चला खेडशी संघ कर्णधार आपण यायचे नाणेफेकीसाठी. खेडशी कॅप्टन वारंवार आपल्याला कॉल दिले जात आहेत. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला खेडशी संघ आपल्यासाठी परत एकदा कॉल असेल. आपण यायचंय नाणेफेकीसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. विजयांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या. अर्थातच 7 जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि आवश्यकता 21. 18 मध्ये 21 ची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती युवराज बने पाहायला मिळतात. पहिला बॉल वेगात जाणारा पाहायला मिळालाय. पंचांकडे लाऊड अपील, नॉट आउटचा इशारा आमचे पंच सफवान बारगीर सर असतील आणि त्याचबरोबर सुमित नागवेकर सर असतील. या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. बॅकफुटला गेले. सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. आणि या एका धावेच्या मदतीने 8 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 8 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी 16 मध्ये 20 आवश्यकता आहे. येणारी 16 बॉल आवश्यकता 20 धावांची अजूनही या मॅच मध्ये. विजयला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. सरळ बॅटने फक्त आणि फक्त दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय.
आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कलेक्शन करा पाहायला मिळालंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. डबल डिजिटमध्ये आता धावफलक जाऊन पोहोचतंय. 10 या आकड्यावरती येणारे 15 बॉल आवश्यकता 18ची असणार आहे. 15 मध्ये 18ची आवश्यकता आहे. तरी जर पाहायला गेलं तर एकेरी दुहेरी धावेने धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न विजयाच्या दिशेने त्याचबरोबर टोटलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळत आहेत. सरळ बॅटने फटका केलाय. वाईडिश लॉंगॉनच्या टोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी आला एक शानदार षटकार विजयच्या बॅटमधून. हो यावेळेस देखील आणखीन एक लगादारचा दुसरा आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार विजय शिंदेच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 23 या आकड्यावरती धावफलक. येणारे 12 चेंडू 5 ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. सरळ बॅटने पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जात आहे. डीप पण प्रोटेक्शन येत आहे. सिंगल इथे कंप्लीट होते पुन्हा एकदा. मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे 11 चेंडू. गोलंदाजाचं नाव सांगायचं. बॉलर नेम